शिक्षक भरती प्रक्रियेत डी.एड, बी.एड, टी.ए, आय.टी पात्र अपात्र उमेदवारांना सामावून घेण्यात यावे व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात यावीत या एकमुखी मागणीसाठी गेल्या 4-5 दिवसांपासून सुमारे 500 उमेदवारांचे आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर सुरू आहे। या उमेदवारांनी बेताच्या परिस्थितीत डी.एड, बी.एड व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेले आहेत। अशावेळी आम्हाला नोकऱ्या मिळत नसतील तर शिक्षण घेऊन प्रमाणपत्र घेतल्याचा काय फायदा असे सांगत या उमेदवारांनी आपल्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जिल्हा परिषद कार्यालयासमोर दहन केली। यापुढे आमची मागणी मान्य न झाल्यास आमची मूळ कागदपत्रे आम्ही दहन करू व जीवाचे बरे वाईट करू असा इशारा या आंदोलनाद्वारे उमेदवारांनी जिल्हा परिषदेला दिला आहे। पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरती प्रक्रियेत या उमेदवारांना सामावून घ्यावे या मागणीसाठी गेल्या 1 वर्षांपासून या उमेदवारांकडून आंदोलन, उपोषण, लॉंग मार्च, घेराव आंदोलने सुरू आहेत। तसेच स्थानिक प्रशासन ते मंत्रालय, विधान भवनापर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा करूनही उमेदवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे। या पार्श्वभूमीवर या उमेदवारांनी गेल्या 5 दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे। उद्या मंगळवार रोजी सकाळी याच वेळेला किंवा दुपारी याच वेळेला मूळ कागदपत्र आमचे आहेत, प्रमाणपत्र आहे, जे डी.एड, बी.एड आम्ही शिक्षण घेतलं होतं त्याची जे नोकरी शासन देत नसेल तर त्याने क्लिअर एका कागदावर लिहून द्यावं की आदिवासी मुलांसाठी या जिल्ह्यामध्ये नोकरी नाही, तुमचे दार बंद झाले आहेत। आम्ही याच क्षणी उद्याच्या क्षणी आम्ही पूर्ण कागदपत्रे आम्ही जाऊन आत्मदान करूया, आमचे पूर्ण जीवन यात्रा संपवूया। याला एकमेव जिम्मेदार स्थानिक शासन, जिल्हा प्रशासन आणि सरकार असेल। हेच आम्हाला या शासनाला आपल्या माध्यमातून आम्हाला कळून द्यायचं आहे। कारण आदिवासी जिल्हा त्याने घोषित केल्यानंतर 10 वर्ष उलटून गेले तरी आमच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आहे, पाठ फिरलं आहे का? आमचा जो समाज आहे विकासाच्या प्रवाहामध्ये आला नाही पाहिजे हेच मला वाटते शासनाचं लक्ष असेल, म्हणून कुठे आमच्याकडे लक्ष केंद्रित करत नाही। परंतु या ठिकाणी शासनाने जे काही उमेदवारांना कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत नियुक्ती न दिल्यास आम्ही आमची जीवन यात्रा संपवू असा इशारा देखील देण्यात आला आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, पालघर। 15 जुलै 2024च्या शासन पत्रकानुसार शिक्षक भरती झालेच पाहिजे। 15 जुलै 2024च्या शासन पत्रकानुसार शिक्षक भरती झालेच पाहिजे।